दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर येतेय। हायकोर्टाने राज्य सरकारला या प्रकरणी 2 आठवड्यांची अंतिम मुदत दिली आहे। मुंबई पोलीस दिशाचा अपघाती मृत्यू झाल्यावर ठाम असल्याचं म्हणतात, तर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी तिचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी आता हायकोर्टाने राज्य सरकारला 2 आठवड्यांची अंतिम मुदत दिली आहे। बुधवारी या प्रकरणावर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली। या प्रकरणी हायकोर्टाने राज्याच्या मुख्य सचिवांना उत्तर देण्याचे आदेश दिलेले असतानाही मालवणी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी उत्तर दिल्याची बाब याचिकाकर्त्यांनी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिली। तसेच या प्रकरणी आदित्य ठाकरेंनी दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेवरही सतीश सालियन यांच्या वतीने वकील निलेश ओझा यांनी कोर्टात उत्तर दाखल केलंय, ज्यात आदित्य ठाकरे हेच या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याने त्यांना यात याचिका दाखल करण्याचा अधिकारच नसून त्यांची याचिका फेटाळून लावण्याची विनंती करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।